नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 3 व्हॅल्युएशन ऑफ गुडविल प्रॉब्लेम नंबर 8. Glasso and company disclose the summary of 6 monthly sales for the last 4 years as under. विद्यार्थी मित्रांनो, ग्लासो अँड कंपनी आहे, त्यांचा 6 मंथली सेल लास्ट 4 इयर्स शेवटच्या 4 वर्षाचा सेल्स आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमध्ये आपल्याला गुडविलची रक्कम कॅल्क्युलेट करायची आहे. गुडविल म्हणजे नावलौकिक ख्याती. गुडविल आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बघतो. ही इंटँजिबल ॲसेट आहे. गुडविल काढण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यामध्ये ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आहे. ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपण या प्रॉब्लेममध्ये बघतोय. 6 मंथ एंडिंग ऑन. विद्यार्थी मित्रांनो, 6 मंथ एंडिंग 6 महिन्याचा शेवट कधी आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर आहे ॲक्च्युअल सेल. आपल्याला या ठिकाणी सेल्स दिलेला आहे. सेल्स विक्री, त्यामध्ये कॅश सेल्स आहे आणि क्रेडिट सेल्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॅश सेल्स म्हणजे रोखीची विक्री आणि क्रेडिट सेल्स म्हणजे उधारीवर विक्री. मग आता 6 मंथ एंडिंग मध्ये आपण बघू शकतो 30 सप्टेंबर 2020. विद्यार्थी मित्रांनो, 30 सप्टेंबर 2020 ला कॅश सेल आहे 10,390 आणि क्रेडिट सेल्स आहे 2,21,970 म्हणजे रोखीची विक्री आणि उधारीवरची विक्री. त्यानंतर 31 मार्च 2020 ला 11,350 2,31,920 आहे क्रेडिट सेल्स. त्यानंतर 30 सप्टेंबर 2021 ला कॅश सेल्स आहे 16,560. त्यानंतर आहे क्रेडिट सेल्स 2,66,480. त्यानंतर 31 मार्च 2022 ला कॅश सेल आहे 21,050 आणि क्रेडिट सेल आहे 2,67,910. त्यानंतर 30 सप्टेंबर 2022 ला कॅश सेल आहे 20,120 आणि क्रेडिट सेल आहे 3,42,970. त्यानंतर 31 मार्च 2023 ला कॅश सेल आहे 33,050 आणि क्रेडिट सेल आहे 3,68,860. त्यानंतर 30 सप्टेंबर 2023 ला कॅश सेल 39,430 आणि क्रेडिट सेल 4,23,640. त्यानंतर 31 मार्च 2024 ला कॅश सेल आहे 42,040 आणि क्रेडिट सेल आहे 4,44,890. विद्यार्थी मित्रांनो, कॅश सेल आणि क्रेडिट सेल आपल्याला दिलेला आहे. प्रॉब्लेम मध्ये पुढे काय सांगितलंय तर ते आपण बघूया. द पर्सेंटेज ऑफ द नेट प्रॉफिट ऑन टोटल टर्नओव्हर. विद्यार्थी मित्रांनो, टर्नओव्हर म्हणजे सेल. टोटल टर्नओव्हर फॉर अ इयर वॉज ॲज फॉलोज. आपल्याला जो प्रॉफिट काढायचा आहे तो सेल्स वरती काढायचा आहे, टोटल टर्नओव्हर वर काढायचा आहे. मग आता 1 एप्रिल 2020 बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 म्हणजे हा आहे पहिल्या वर्षाचा डेटा. मग पहिल्या वर्षी जेवढ्या रकमेचा सेल असेल त्या सेल्स वरती 8% आपल्याला प्रॉफिट घ्यायचा. त्यानंतर दुसरं वर्ष आहे, दुसऱ्या वर्षाची सुरुवात होते 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022. या पूर्ण वर्षामध्ये जो आपण सेल केलाय, कॅश सेल असेल क्रेडिट सेल असेल, त्या सेलच्या 10% आपल्याला प्रॉफिट घ्यायचा. म्हणजे जेवढा सेल असेल त्याच्या 10% प्रॉफिट. त्यानंतर पुढचं वर्ष आहे, तिसऱ्या वर्षामध्ये 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023. तिसऱ्या वर्षामध्ये जेवढा आपला सेल असेल त्या सेलच्या 12% आपण प्रॉफिट घेणार. आणि त्यानंतर चौथं वर्ष 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024. मित्रांनो, चौथ्या वर्षामध्ये आपल्याला 14% प्रॉफिट झालेला आहे. जेवढा सेल त्या सेलच्या 14%. आणि सर्वात शेवटी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय ॲसरटेन द व्हॅल्यू ऑफ गुडविल ॲट 1 फुल अँड 1/2 इयर्स परचेस ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द पास्ट 4 इयर्स. गुडविल जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, गुडविल परचेस आहे 1 फुल अँड 1/2. 1 फुल अँड 1/2 म्हणजे मित्रांनो 1 पूर्ण आणि 1/2 म्हणजे अर्धा, म्हणजे 1.1/2 म्हणजे 1.5. गुडविल परचेसची रक्कम आपण या ठिकाणी घेताना 1.5 अशी या ठिकाणी घेणार. मित्रांनो, हा झाला प्रॉब्लेम. आता आपण सॉल्युशन कडे जातोय.
तर मित्रांनो सॉल्युशन अतिशय सोपं आहे, फक्त आपल्याला सुरुवातीला प्रॉफिट कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. तर आपण या ठिकाणी कॉलम बघू शकतो, कॅल्क्युलेशन ऑफ ॲक्च्युअल प्रॉफिट. आता आपल्याला 6 महिन्याचा प्रॉफिट दिलेला आहे. मग आपल्याला पूर्ण वर्षाचा प्रॉफिट काढायचा आहे. कॅल्क्युलेशन ऑफ ॲक्च्युअल प्रॉफिट मित्रांनो कसा काढणार, तर त्यामध्ये आपण सुरुवातीला अकाउंटिंग पिरियड घेणार, त्यानंतर आहे सेल्स. मग आता सेल्समध्ये आपण 3 कॉलम करतोय, कॅश सेल, क्रेडिट सेल आणि टोटल. कॅश सेल म्हणजे रोखीची विक्री, त्यानंतर क्रेडिट सेल म्हणजे उधारीवरची विक्री आणि त्यानंतर दोघांची बेरीज म्हणजे टोटल. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये जे सांगितलंय पर्सेंटेज ऑफ नेट प्रॉफिट ऑन टोटल टर्नओव्हर. आपला जेवढा प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटच्या मग 8% असेल, 10% असेल, म्हणजे जेवढा सेल आहे त्या सेलच्या पर्सेंट तेवढा आपला प्रॉफिट आहे. मग आता पहिलं वर्ष जर बघितलं तर मित्रांनो पहिल्या वर्षाची सुरुवात या ठिकाणी आपण बघू शकतो 2020-21. मग आता पहिले 6 महिन्याची सुरुवात कधी होते, 1/4/20 ते 30/9/2020. या पहिल्या 6 महिन्यामध्ये आपला कॅश सेल आहे 10,390, क्रेडिट सेल आहे 2,21,970. मग दोन्ही मिळून सेल होतो 2,32,360. हा पहिल्या 6 महिन्याचा टोटल सेल आहे. त्यानंतर दुसरे 6 महिने 1/10/2020 ते 31 मार्च 2021 या 6 महिन्यामध्ये कॅश सेल आहे 11,350 आणि क्रेडिट सेल आहे 2,31,290. आणि पूर्ण वर्षाचा जर आपण या ठिकाणी मित्रांनो सेल बघितला तर तो आहे 4,75,000. बघा पूर्ण वर्षामध्ये 2020 आणि 21 या वर्षामध्ये आपला पूर्ण सेल, आपली विक्री आहे कॅश आणि क्रेडिटची मिळून आपली विक्री आहे 4,75,000. मग आता आपल्याला जो प्रॉफिट होतो तो टर्नओव्हरच्या 8%. बघा पहिल्या वर्षामध्ये आपल्याला जो प्रॉफिट झालाय तो प्रॉफिटच्या 8%, म्हणजे 4,75,000च्या 8% एवढा प्रॉफिट आपल्याला पहिल्या वर्षी होतो. मग 4,75,000 गुणिले 8 भागिले 100 जर केलं तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या वर्षामध्ये आपल्याला प्रॉफिट झाला 38,000. आपण ॲक्च्युअल प्रॉफिट काढतो, पहिल्या वर्षामध्ये 38,000 प्रॉफिट झाला. त्यानंतर आहे दुसरं वर्ष आहे विद्यार्थी मित्रांनो 21-22. मग आता 21-22 मध्ये कॅश सेल आणि क्रेडिट सेल आपण जर या ठिकाणी बघितला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहिल्या 6 महिन्यामध्ये आपल्याला प्रॉफिट आपला सेल आहे 2,83,040 आणि दुसऱ्या 6 महिन्यामध्ये आपला सेल आहे 2,88,960 आणि दोन्ही मिळून म्हणजे 2021-22 या वर्षामध्ये आपला टोटल टर्नओव्हर टोटल सेल आहे 5,72,000 आणि दुसऱ्या वर्षामध्ये आपला जो प्रॉफिट होतो तो सेलच्या 10% म्हणजे 5,72,000च्या 10% म्हणजे 57,200 हा आहे विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या वर्षाचा प्रॉफिट. त्यानंतर आहे तिसरं वर्ष आहे 2022-23. विद्यार्थी मित्रांनो 2022-23 मध्ये आपण बघू शकतो कॅश सेल या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि हा आहे क्रेडिट सेल्स. मग दोन्ही मिळून कॅश आणि क्रेडिट सेल्स मिळून तिसऱ्या वर्षाचा सेल आहे 7,65,000 आणि तिसऱ्या वर्षामध्ये आपल्याला जो प्रॉफिट होतो तो आहे 12%. आपला जो सेल आहे त्या सेलच्या 12%, मग सेल आहे 7,65,000 त्याच्या 12% म्हणजे मित्रांनो आपल्याला तिसऱ्या वर्षामध्ये प्रॉफिट झाला 91,800. त्यानंतर आहे चौथं वर्ष 2023-24. विद्यार्थी मित्रांनो 2023-24 मध्ये आपला कॅश सेल आहे बघा आणि हा आहे क्रेडिट सेल्स. मग दोन्ही मिळून कॅश आणि क्रेडिट मिळून आपला टोटल सेल होतोय 9,50,000 आणि चौथ्या वर्षामध्ये आपल्याला जो प्रॉफिट होतो तो सेलच्या 14% म्हणजे 9,50,000च्या 14% म्हणजे चौथ्या वर्षामध्ये आपल्याला प्रॉफिट झाला 1,33,000. विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉफिट आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. 4 वर्षाचे आपण एकदा प्रॉफिट काढले की या प्रॉफिटवरनं आपण सहज ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो हा टेबल हे कॅल्क्युलेशन ॲक्च्युअल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन जर तुम्हाला समजलं तर पुढे अतिशय सोपं आहे. मग या ठिकाणी आपण बघू शकतो कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. विद्यार्थी मित्रांनो ॲव्हरेज प्रॉफिट आपण आत्तापर्यंत सगळ्या प्रॉब्लेममध्ये तेच बघत आलोय. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट लेस लॉस इफ एनी. टोटल प्रॉफिट घ्यायचा, लॉस असेल तर तो लॉस लेस करायचा डिवायडेड बाय भागिले नंबर ऑफ इयर्स. 4 वर्षांचा डेटा आहे म्हणून भागिले 4. मग आता प्रॉफिट आपण घेणार 38,000, त्यानंतर 57,200, त्यानंतर 91,800 आणि 1,33,000 भागिले 4. विद्यार्थी मित्रांनो 4 वर्षाचा प्रॉफिट आहे 3,30,000 भागिले 4. उत्तर आलं 80,000.
ॲव्हरेज प्रॉफिटची रक्कम मिळाली आपल्याला 80,000 आणि ॲव्हरेज प्रॉफिटची रक्कम मिळाल्यानंतर आपण गुडविल कॅल्क्युलेट करू शकतो. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर परचेस. मग आता गुडविल किती गुडविल परचेस जे आहे ते काय आहे ते सांगितलं आपल्याला 1 फुल अँड 1/2. नंबर ऑफ इयर परचेस बघा ॲव्हरेज प्रॉफिट 80,000 गुणिले नंबर ऑफ इयर परचेस आहे 1 फुल अँड 1/2 म्हणजे 1.5. मग 80,000 गुणिले 1.5 जर केलं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला गुडविलची रक्कम मिळेल 1,20,000. विद्यार्थी मित्रांनो ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने आपण गुडविल कॅल्क्युलेट केलं आणि ती रक्कम मिळाली 1,20,000. हे शेवटचं उत्तर जर तुमचं बरोबर आलं तर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये आउट ऑफ मार्क पडतील. विद्यार्थी मित्रांनो यानंतर पुढचा प्रॉब्लेम पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.